श्री स्वामी समर्थ। केस धुण्यासाठी काही महत्त्वाचे नियम। 1. शुक्रवारी केस धुणे अत्यंत शुभ मानले जाते। शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार आहे, त्यामुळे या दिवशी महिलांनी केस धुवावी। शुक्रवार हा धनदेवता माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपादृष्टी हमेशा राहते। 2. शुक्रवारी केस कापणे देखील शुभ मानले जाते। 3. अविवाहित मुलींनी बुधवारी चुकूनही केस धुवू नयेत, कारण एक भाऊ असलेल्या महिलांनी बुधवारी केस धुतल्याने भावाला संकटाला सामोरे जावे लागते। 4. आजकाल कोणतेही सण, शुभ मुहूर्त किंवा तिथीप्रमाणे साजरा केला जातो, परंतु महिला केस कापताना किंवा धुताना या गोष्टीचा अजिबात विचार करत नाहीत। ज्योतिषशास्त्रानुसार कोणतेही शुभ मुहूर्तावर किंवा शुभ सणवार, विशेषतः पौर्णिमा, एकादशी आणि अमावस्या या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत किंवा केस कापू नयेत। 5. जर तुम्ही उपवास करत असाल तर त्या दिवशी केस धुवू नका। उदाहरणार्थ, जर तुम्हाला सोमवारी उपवास करायचा असेल तर त्याच्या एक दिवस अगोदर केस धुवावे, पण उपवासाच्या दिवशी कधीही केस धुवू नये। जर काही कारणांमुळे उपवासाच्या दिवशी केस धुवायचे असतील तर केसांना कच्चे दूध लावून केस धुवावी। 6. विवाहित महिलांनी गुरुवारी केस धुवू नये। गुरुवारी केस धुतल्यास आर्थिक संकटे येतात। मंगळवारीही विवाहित स्त्रियांनी केस धुवू नये। मंगळवारी केस धुतल्याने धनहानी होते। 7. शनिवारी विवाहित स्त्रियांनी केस धुतली तर शत्रुपीडा पाठी लागते। जर तुमच्या घरात काही कार्यक्रम असेल तर केस धुवावी, अन्यथा केस धुवू नयेत। 8. रविवार। रविवार हा दिवस केस धुण्यासाठी शुभ मानला जातो। 9. पण ज्या महिला सूर्यनारायणाची उपासना करतात त्यांनी रविवारी केस धुवू नये। 10. सोमवारच्या दिवशी स्त्रियांनी केस धुवावी, पण ज्या स्त्रिया शिवभक्ती करतात, तसेच शंकराची उपासना करतात, 16 सोमवाराचे व्रत करतात, अशा स्त्रियांनी सोमवारी केस धुवू नये। आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।